तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या बातमीनं ही बातमी आहे नव्या सत्तेच्या समीकरणांची। राज्य पातळीवर जरी मनसे आणि भाजप यांची युती होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसलं तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपनं मनसे सोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय आणि याची सुरुवात होतीये पालघरमधून। भाजप आणि मनसेची युती होणार का ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, पण अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलंय। पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होतीये। या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे। कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर ठरला, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करतायत। काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची राज्यभर जोरदार चर्चा रंगलेली होती। राज्य पातळीवर जरी याचा निर्णय झालेला नसला तरी स्थानिक पातळीवर मात्र मनसेच्या सोबत जायला भाजप आणि भाजप सोबत जायला मनसे हे तयार असल्याचं पालघरमधल्या या युतीवरून समोर येतं। मला असं वाटतंय की काही ठराविक जागा ज्या होत्या, म्हणजे आमची वाड्याची ही जी जागा होती ती वरची जी आहे जिल्हा परिषदेची ती भारतीय जनता पक्षाकडे होती आणि खालची पंचायत समितीची ही जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे होती। आम्ही त्या जागेवर पुन्हा एकत्र आलेलो आहोत। पालघरमधल्या काही जागा आहेत तिथे एकत्र आलेलो आहोत। जव्हारमधल्या काही जागांवर आता आमचं वर्कआउट चालू आहे। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही जर वाड्यात येणार असाल, जर तुम्ही मुंबईमधनं वाड्यात येणार असाल किंवा भिवंडीमधनं वाड्यात येणार असाल तर तिथल्या रस्त्याची परिस्थिती बघाल। या जिल्ह्यामध्ये काही चांगलं करायचं असेल तर आम्हाला मनसेची मदत लागत असेल तर निश्चित त्यांना मागू, त्यांना आमची मदत लागत असेल तर ती निश्चितपणाने युती झाल्याचं का आम्ही सगळ्यांनीच फॉर्म भरलेले आहेत। युती व्हायची असते आम्ही आधीच चर्चा केली असती, पण आता निश्चितपणाने या पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे मदत आम्हाला आवश्यकता असेल त्या बाबतीत राजसाहेबांशी चर्चा करून त्यांची मदत मागून त्या बाबतीतला निर्णय करता येईल। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे। एका बाजूला शिवसेना भाजपची युती तुटली, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर काँग्रेस हे सगळेजण एका बाजूला आले। भाजप एकटी होती, मनसे एकटी लढत होती, पण आता मात्र गेल्या काही दिवसातली जी चर्चा होती मनसे भाजपच्या युतीची त्याची सुरुवात आज झाली आहे का, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सर जोडले गेलेले आहेत। सर, ही नांदी म्हणायची उद्याच्या भविष्यातल्या भाजप आणि मनसेच्या युतीची? हो, निश्चित असं म्हणता येऊ शकेल, कारण गेले काही दिवसामध्ये भाजप आणि मनसेचे नेते यांच्या भेटीगाठी होत होत्या, चहापान होत होतं, चर्चा होत होत्या आणि भाषणांच्या काही व्हिडिओ क्लिप्स सुद्धा एकमेकांना देण्यात आल्या आणि म्हणजे एकूण जो काही संभ्रम होता मनसेच्या काही राजकीय भूमिकांबाबत तोही दूर करण्याचा प्रयत्न झाला। आणि असं मला वाटतं की काही जिथं आता ते गरजेचं आहे, सोयीस्कर आहे, दोन्ही पक्षांना जागा एकमेक वाटप करणं, तिथं निश्चित हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा पद्धतीचे संकेत आता या निर्णयातून मिळत आहेत। सर, ही चाचपणी सुद्धा असू शकते एक प्रकारची की खाली कार्यकर्त्यांच्या पातळीवर हे एकत्र येणं शक्य आहे का, किंवा आपण एकत्र आलो तर त्याचा किती फायदा होतो, हे खालच्या पातळीवर आधी त्याची चाचपणी केली जाते? निश्चित, पण आज आता काही अशा चर्चा पण होत्या की पुण्यामध्ये सुद्धा एकत्र येण्याबाबतचा काही विचार सुरू आहे भाजप मनसे। त्यामुळे निश्चितच म्हणजे ही एक काय लिटमस टेस्ट ज्याला असं म्हणतात तशा पद्धतीने असू शकते आणि भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या शहरात सुद्धा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात। कुठंतरी हे दोन्ही पक्ष टाळतायत का जाहीरपणे एकमेकांच्या सोबत राज्य पातळीवर एकत्र येणं? नेत्यांच्या भेटी होत आहेत, एकमेकांबद्दल सकारात्मक ते भूमिका घेत आहेत, राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत, भाजप सुद्धा त्यांच्या सोबत जायला तयार आहे, त्यामुळे निश्चितपणे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आता
राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। राज ठाकरेंचं इंजिन आता तुमच्या सोबत आलंय आणि इंजिनाच्या सोबतीनं हा प्रवास सुरू होणार असं दिसतंय का? नाही, आता मला याची अजिबात कल्पना नाहीये। बरं, परंतु पालघरला अशा प्रकारचं 2-3 जागांवर मनसेबरोबर युती झाल्याचं समजतंय। हा, परंतु पक्ष पातळीवर अशा प्रकारचा कुठलाही युतीचा निर्णय सध्या तरी झाल्याचं मला माहित नाही। बरं, परंतु जर स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या संदर्भात जर त्या ठिकाणी आमच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतला असेल हा, तर निश्चितच स्वागतार्ह असेल। आम्ही काय त्याला विरोध करायचं काय कारण नाही। सर, मी थोडासा हा पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? कारण मनसेसोबत सुद्धा तुमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले, तुमच्या राजकीय सगळ्या जडणघडणीमध्ये मनसेचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि आज जेव्हा मनसे भाजप एकत्र येत आहे तेव्हा तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतंय? हे यायला पाहिजे? मला वैयक्तिकरित्या तर आनंदच वाटेल का, कारण मी अधिकाऱ्याच्या पक्षामध्ये काम केलेलं आहे हा, आणि तो पक्ष जर भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र येणार असेल, चांगलं होणार असेल तर निश्चितच मला त्याचा आनंदच वाटेल। मनसेनं भगवा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर ते अधिक तुमच्या जवळ आलेत? नाही, वैचारिक आमची दृष्ट्या? भूमिकाच ती होती की हिंदुत्वाचा विषय जर राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी घेतला हा, आणि दुसरं परप्रांतीयांच्या बाबतीत सर्वव्यापी अशी भूमिका घेतली, कारण भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, हा, देश पातळीवर काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तशा प्रकारची व्यापक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी बाळगली होती। बर, हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली होती। हा, मंदिराच्या संदर्भात आंदोलनात पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली होती हा, आणि जर भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी हा, त्या ठिकाणी जर विचार जुळला हा, तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं। खरंय, राजकारणात काही होऊ शकतं। जर शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकते, राष्ट्रवादी सोबत जाऊ शकते तर मग काही होऊ शकतं। हे राजकारणातलं एक नवं वाक्य तर आता महाराष्ट्रात अस्तित्वात नक्की आलेलं आहे। पण न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल धन्यवाद। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत होते। अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष मनसेचे आता आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, ही जी नवी गाठ तुम्ही बांधलेली आहे भाजपच्या सोबतची युतीची, ही गाठ नेमकी कशी असणार आहे? का तुम्हाला वाटलं की आपल्याला भाजपसोबत जायला हवं? मला वाटतं की तिथल्या स्थानिक पातळीवरच्या लोकांचा तो निर्णय आहे आमचा। बरं, आणि मागच्या वेळेला देखील भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाड्यामध्ये एकत्र लढली होती आणि त्यावेळेला आम्हाला दोघांनाही चांगलं यश आलं होतं आणि लोकांच्या कामासाठी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीवरचा लोकांचा विश्वास उडतोय आणि पालघर सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये कुठल्याही प्रकारची कामं होत नाही, ही लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि काही मतांच्या सीट्स पडतात। सो त्याच्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि मला असं वाटतं की लोकहितासाठी, लोकांच्या उत्तम कामासाठी एकत्र येणं काही वाईट नाही। ठीक आहे, तुम्ही म्हणताय स्थानिक पातळीवरचा हा निर्णय असेल, पण स्वाभाविक आहे जिल्हाध्यक्षांना विचारल्याशिवाय तर युतीचा हा निर्णय झालेला नसेल। समजा राज ठाकरेंपर्यंत नसेल गेलेला, पण जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही याला संमती दिली आहे पूर्णपणे? ज्या चर्चा होत्या संमती दिली, कारण आमची सीट होती ती, म्हणजे ज्या सीट सोडल्या गेलेल्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच जागा आहेत, तिथे आमचा उमेदवार निवडून आला होता। बर, सो त्या आमच्याच जागा आहेत आणि जिथे आम्ही त्यांना सोडल्या तिथे त्या त्यांच्या जागा होत्या। अगदी शेवटचा प्रश्न, निवडून आले होते। अगदी शेवटचा प्रश्न, पालघर मधून निघालेला हा प्रवास वाया पुणे, वाया औरंगाबाद, मुंबईपर्यंत पोहोचेल, महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत पोहोचेल? हा निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे। योग्य वेळी राजसाहेब योग्य निर्णय घेतील आणि मला असं वाटतं राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल। ठीक आहे, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष मनसेचे आता आपल्या सोबत होते। तेव्हा मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीची पालघरमधून आता सुरुवात झाली आहे का? ही भविष्यातली नांदी आहे का? या प्रश्नाची उत्तरं कदाचित उद्याच्या काळात दडलेली असतील। पुढच्या बातमीकडे, बातमी आहे शिवसेनेचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहे। एकानंतर एक नेते हे ईडीच्या रडारवर येत आहेत आणि आता यात नाव जोडलं गेलंय अमरावतीचे माजी खासदार शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचं। आनंदराव अडसूळ यांना आज ईडीनं समन्स बजावलं आणि इकडे समन्स बजावताच लगेच त्यांच्या तब्येतीत अडचण निर्माण झाली आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलेलं आहे।
गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय आणि त्यामुळे शिवसेना ईडीच्या रडारवर आली अशी चर्चा सध्या रंगतीये आणि त्याचाच एक नवा अंक शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ईडीचं पथक दाखल झालं। मात्र त्यापुढे ज्या गोष्टी घडल्या त्या अतिशय नाट्यमय होत्या, कारण सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी रवी राणा यांनी अडसूळांच्या विरोधात तक्रार केली। त्याच ईडीनं अडसूळ पिता पुत्रांना समन्स बजावलं आणि आज चौकशी करायला सुद्धा ते तातडीनं दाखल झाले। मात्र त्याच दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली आणि मग त्यांना ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करावं लागलं। आज दिवसभरामध्ये ईडीच्या या कारवाईच्या दरम्यान नेमक्या काय घटना घडल्या, ह्या नाट्यमय घडामोडी काय होत्या, आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा काय झालं, आपण टाइमलाईन बघतोय। अडसूळ पिता पुत्रांना सकाळी ईडीनं समन्स बजावलं। सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा 7 वाजता, सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान ईडीनं समन्स बजावलं, नाही तर ईडीचे अधिकारी सुद्धा त्यांच्या घरी दाखल झाले। मुंबईच्या कांदिवलीत त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं। काही तास अडसूळांची चौकशी सुद्धा करण्यात आली। 11:15च्या सुमारास अडसूळ यांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली। सकाळी 11च्या सुमारास अडसूळांची तब्येत अचानक खराब झाली। 11:15च्या सुमारास अडसूळ यांना ॲम्ब्युलन्समधून स्ट्रेचरवरती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सकाळी 11:30ला गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले। पण ईडीचं पथक मात्र वाट पाहतंय ते हॉस्पिटलमधून कधी परत येत आहे। दरम्यान आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या पुत्राच्या वर ज्यांनी आरोप केले त्या आरोपांमध्ये 2 महत्त्वाच्या व्यक्ती होत्या। एक म्हणजे रवी राणा जे आमदार आहेत आणि दुसरं किरीट सोमय्या जे ईडीला कायम कागदपत्र पोहोचवत असतात। या 2 नेत्यांनी आनंदराव अडसूळांच्या विरोधात या सिटी बँक घोटाळा प्रकरणी पुरावे दिलेले होते। त्याच्यानंतर ही कारवाई झाली आहे। रवी राणा आणि किरीट सोमय्या यांनी या सगळ्या कारवाईबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। गेल्या 3 वर्षाआधी सिटी कोऑपरेटिव्ह बँक बुडाली अशा प्रकारचा एक ब्लास्ट झाला आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणं बंद झाले। लोकांनी चक्रा मारल्या, आंदोलनं केले, पण त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुद्धा तक्रार केली, लोकल पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार केली। पण ज्या बँकेचे चेअरमॅन आनंदराव अडसूळ जे त्या बँकेचे चेअरमॅन आहे, त्या चेअरमॅननी आनंदराव अडसूळांनी त्या ठिकाणी 980 कोटी रुपयाच्या ज्या ठेवी होत्या आणि मुंबईमधले 9,000 खातेदार, सगळा 90% मराठी खातेदार, या सगळ्या लोकांची फसवणूक केली। ज्या बिल्डरांना 1 कोटी रुपये 1 कोटीची प्रॉपर्टी आहे त्यांना 5 कोटी रुपये लोन दिलं, ज्यांना 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना 20 कोटी लोन दिलं आणि ते लोन दिल्यामुळं 20% त्यांच्याकडनं कमिशन घेतले आणि कमिशन घेतल्यानंतर ती बँक बुडाली आणि ज्या बँकेच्या 14 शाखा आहे मुंबईमध्ये त्याच्यामधल्या 5-6 ठिकाणच्या शाखेच्या प्रॉपर्ट्या ह्या मुलाच्या नावाने आणि जवायाच्या नावाने आणि त्याच प्रॉपर्ट्या त्यांनी बँकेला भाड्याने दिल्या। शिवसेना नेत्या आनंद अडसूळांनी सिटी कोऑपरेटिव्ह बँक बुडवली। 94 कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे गेले कोट्यावधी रुपये अडसूळांच्या अकाउंट मध्ये आले। गुंतवणूकदारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही। ईडीने अनेक समन्स पाठवले, अडसूळ जात नाही। छोट्या गुंतवणूकदारांसाठी झालेल्या या कारवाईचं मी स्वागत करतोय। या सगळ्या मंत्री नेत्यांनी लुटायचं जनतेला आणि मग कारवाई झाली तर म्हणायचं सुडाकोटी घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणार। दरम्यान या सगळ्याबद्दल शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं। अरविंद सावंत आणि आशिष शेलार यांनी या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। ईडीचं कार्यालय म्हणजे तर भारतीय जनता पार्टीचं उपकार्यालय आहे ते। आता कुणीही भुंकावं आणि त्यांनी धावत सुटावं अशा पद्धतीचं काम दुर्दैवानं ईडी असू द्या, CBI असू द्या करतायत। हे अतिशय चिंतनीय, आता गर्हणीय तर आहेच पण चिंतनीय आहे। देशातील सरकार कोणत्या थराला जातं ते पाहता आनंदराव अडसूळांच्या घरी धाड टाकणं हे म्हणजे
कोणती नोटीस न देता टाकणं, कोणता त्यांना विचारणा न करता टाकणं, हे अतिशय गैर आहे. स्वतःच्या राजकीय बचावासाठी तुम्ही जे स्टेटमेंट करताय त्यामधनं हे विसरताय की सामान्य खातेदारांचे काय हाल झाले. हा महाराष्ट्रातलाच सामान्य खातेदार, गुंतवणूकदार स्वतःच्या मेहनतीने कमवलेले पैसे सुरक्षित म्हणून ज्या ठिकाणी ठेवतो तिकडे डाका टाकण्याचं काम करतात, त्यांना तुम्ही वाचवताय. स्वपक्ष की स्वराज्य याच्यावर भूमिका घ्यायला शिवसेना पळ काढते. शिवसेनेचे अडसूळ पिता पुत्र हे केवळ ईडीच्या रडारवर आहेत असं नाहीये. गेल्या काही महिन्यातली जर कारवाई बघितली तर शिवसेनेचे एक ना अनेक नेते ईडीच्या सध्या रडारवर आहेत. कोण हे नेते आहेत आपण नजर टाकतो. अनिल परब परिवहन मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं त्यांना नोटीस बजावलेली आहे. दापोलीत बेकायदा हॉटेल बांधल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता. आरटीओ बदल्यांच्या रॅकेटचा सुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. खरमाटेंना सुद्धा त्यांची चौकशी झाली. 100 कोटीच्या वसुली प्रकरणात सुद्धा त्यांना समन्स बजावण्यात आलं, कारण वाझीनं तिथं त्यांचं नाव घेतलेलं होतं. दुसरं म्हणजे खासदार भावना गवळी, विदर्भातल्या नेत्या, शिक्षण आणि कृषी उत्पादन संस्थांच्या खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या संस्थांमध्ये हा घोटाळा झाला. 30 ऑगस्टला ईडीनं छापे टाकले, त्यांच्या संस्थांची चौकशी केली आणि त्यानंतर 9 ठिकाणी ईडीनं पुन्हा छापे टाकले आणि ईडीच्या रडारवर ते आहेत. 72 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. आणखी एक नाव शिवसेनेचं, ठाण्यातले शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आणि करण्यात आले. त्यानंतर ईडीनं त्यांना समन्स बजावलं. त्यानंतर मुलगा विहंग सरनाईकची सुद्धा चौकशी करण्यात आली. जमीन खरेदी विक्रीमध्ये घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. 22 कोटींच्या व्यवहारात फसवणुकीचे त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्या आरोपांच्या नंतर ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर प्रताप सरनाईकांचं ते पत्रही तुम्हाला आठवत असेल, ज्यात ते सांगतायत की भाजपसोबत जाणं हे पक्षाच्या हिताचं आहे. संजय राऊत यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं होतं. संजय राऊत फायर ब्रँड नेते शिवसेनेचे, खासदार. पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली. प्रवीण राऊतांच्या खात्यातून वर्षा राऊतांच्या खात्यात व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर ईडीनं या सगळ्याबद्दलची माहिती मागवलेली होती, ती त्यांनी दिली. पण शिवसेनेचे एकामागून एक नेते हे ईडीच्या रडारवर आहेत आणि त्यामुळेच शिवसेना आणि भाजप यांच्यातलं जे राजकीय द्वंद्व आहे ते दिवसागणिक वाढत जाताना दिसतंय. बघूयात या सगळ्याचा परिणाम नेमका काय होतो, या आरोपातून काय समोर येतं. पण आता तुर्तास या बुलेटिनमध्ये या बातम्यांसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतर बातमी राज्यातल्या 8 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची, कारण अखेर आरोग्य विभागाची जी परीक्षा रद्द झालेली होती त्याच्या नव्या तारखा राज्य सरकारनं आज जाहीर केलेल्या आहेत. आणि या नव्या तारखांच्या अनुसार गट क आणि गट ड च्या परीक्षा या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. नव्या तारखा जाहीर केल्यात त्यानुसार गट क साठीची परीक्षा 24 ऑक्टोबरला होणार आहे, तर गट ड साठीची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाईल. परीक्षेची 9 दिवस आधी हॉल तिकीट मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 24 ऑक्टोबर क्लास सी म्हणजे गट क ही परीक्षा ठरवण्यात आलेली आजच्या बैठकीमध्ये. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीची विनंती केलेली आहे. आणि गट ड साठी 31 ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आलेली आहे. कुठलीही रिस्क न घेता रविवार असल्यामुळे शाळा 100% उपलब्ध होतातच आणि त्या अनुषंगाने ह्या डेट्स ठरवण्यात आलेल्या आहेत.
याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर पाहायला विसरू नका राज्यातल्या खड्ड्यांपासून जनतेची सुटका कधी यावरचा विशेष कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.